या संदर्भामध्ये आपल्याकडे सांगत आहे. त्याबरोबर परभणी संघटन सोसायटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण नेहमीच परभणीमध्ये करत असतो आणि खरं पाहिजे परभणीसाठी हे सर्वनी आहे. सध्या परभणी आणि नाट्य वामन हा विषय खरं पाहिजे तर सगळ्यांच्या चर्चेचा आहे आणि सर्वांना त्याबद्दलची माहिती असावी आणि असली पाहिजे आणि हवामानामुळे खरं त्यावर काय बदल होत आहे. प्रत्येक जण आपापलं मत या ठिकाणी मांडत आहे, परंतु त्याचं खरंच शास्त्रशुद्ध पद्धतीने कशा पद्धतीनं त्याचा परिणाम कसा असणार आहे आणि त्यावर पुढे काही बदल होतील का या अनुषंगाने सरकारच्या भाषा हा विषय आपण घेऊन घरासाठी सर्वांसाठी आपण येत आहोत. हवामानातील जे काही बदल आहे ते कशा पद्धतीने होतील, जसं परभणीच्या संदर्भाने नंतर एक पण आपल्यासाठी दिलेला आहे आणि आपण वेगवेगळ्या तर काही निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आहे आणि तर आहे निश्चितच हा विषय त्यांच्या मुखातून आपण ऐकणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्याच्या समोरही अत्यंत गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आज सर्व माहिती मंचावर उपस्थित आहे आणि उपस्थित मी सर्वांना या ठिकाणी स्वागत करतो. अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संचालक शिक्षण कृषी या खास दोन विषय आपण आज सर्वांसाठी दिलेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी आणि त्याच्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा हा अतिशय मागासलेला भाग किंवा अनेक पिढ्यांनी मागे असलेला आणि बऱ्याच जणांनी म्हटलेला हा विभाग आहे. याची कारण काय आहे आणि जसं कोकणामध्ये ज्या पद्धतीनं पर्जन्यमान आहे, मराठवाड्यात कसं काम होत नाही त्याचा काही संबंधी कोकणामध्ये काही घडलेलं आहे का या अनुषंगाने काही बऱ्याच वर्षापासून जो विषय मांडण्याचा प्रयत्न केला, जो छोट्या चर्चेतून बाहेर आला आणि नेहमी हा विषय ताकदीनं मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचा खटका काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. निश्चित त्यांच्या मुखामधून आपल्याला लक्षात येणार आहे. त्याबरोबर त्या पाठीमागची असलेली गाईडलाईनसाठी जयभूमीचा कशा पद्धतीने असणार आहे यावरती बोलणार आहे. उपस्थित सर्वांना मी विनंती करतो की महाराष्ट्राची अतिशय उत्कृष्ट अशा विद्यापीठामध्ये आपण आहोत, ज्याचं नामकरण विद्यापीठ म्हणून झालेलं आहे. त्या विद्यापीठाला ज्यांचं नामकरण झालेलं आहे त्याचबरोबर भारताची ओळख जगामध्ये वेगळ्या प्रकारांवर त्यांनी करून दिली. ते एपीजे अब्दुल कलाम मिसाईल मॅन म्हणून आपण त्यांच्या प्रतिष्ठित पूजन आपण करावं असं मी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी त्याचबरोबर अतिशय सुंदर उत्कृष्ट कार्य केले. अतिशय मोठ्या पद्धतीने त्यांनी अवकाश क्षेत्रामध्ये मोठे काम त्यांच्याकडे आपण पाहतो. मित्र स्थानापासून ते एकीच्या त्याच्या कार्याचा गौरव आपण पाहतो आणि पुस्तकाच्या मोठ्या अभिनेत्याची सुरुवात केला मग तसाच आवाज येईल. डॉक्टर
सर्वांनी सर या ठिकाणी आवाज क्लिअर येत नाही का? काय थोडंसं इको राहून किंवा बास पण कमी करता बास मिळवला तिथं फक्त शेती बद्दल सांगितलं आता इकडे क्लिअर आवाज ठीक आहे आपण आपली काही विद्यार्थी अजून त्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत अतिथींच्या या ठिकाणी जसं अतिथी देवो या युक्तीप्रमाणे आपण सर्वांनी कसं या ठिकाणी शब्दसमूह स्वागत केले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भगवान मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी मी विशेष नरवळेकरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी डॉक्टर भगवान मुख्यमंत्र्यांचं स्वागत करा. हा विषय आणि त्यांच्यावर हा आपण कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत आणि या कार्यक्रमामध्ये मेट्रोलॉजी डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर जाधव सरांचं स्वागत करण्यासाठी मी म्हणजे कार्यक्रमामध्ये विनंती करतो की हा विषय आणि या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला महत्त्वाचं कशा पद्धतीने बदल निर्माण त्याबरोबर टेम्परेचर कशा पद्धतीने त्या पूर्ण दिनावर नियंत्रण काम विभाग प्रमुख कृषी हवामान सर्वांचे या ठिकाणी शब्दसमूहाने स्वागत करू. आपण अशा कार्यक्रमाकडे त्या कार्यक्रमासाठी थोडक्यात मी डॉक्टर बी आर विनंती करतो
प्रक्रिया करायची. आमच्या हवामानातील बदल या जाहीर शैक्षणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डायरेक्टर एज्युकेशन तथा अधिष्ठाता डॉक्टर आशीर्वाद सर, प्रमुख वक्ते मंगल अभी मुख्यमंत्री नमस्कार डॉक्टर नाईक सर, व्यासपीठावर विराजमान मान्यवर उपस्थित बंधू, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी मार्फत विविध कार्यक्रम वर्षभर जे राबवले जातात त्यामध्ये व्याख्यानाचं आयोजित करणे हा एक प्रमुख भाग आहे. याच श्रेणीची आमचे हे व्याख्यान आहे. व्याख्यानाचा विषय आहे हवामानातील बदल. आरोग्य पर्वत आणि पर्वतीय वाळवंट याविषयीची चर्चा सध्या देशपातळीवर चालू आहे. हा विषय माननीय सुप्रीम कोर्टाने निकाली घेतलेला आहे. दिलेला आहे. एक अत्यंत महत्त्वाचा हवामान विषय आहे आणि त्यासोबतच सह्याद्रीमध्ये जो संस्कार आहे जो आपल्या सौंदर्य छायेच्या प्रदेशावरती त्याचा परिणाम होतो. मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्राच्या इतर सौंदर्य छायेचा जो प्रदेश असेल त्यावरती त्याचा काय परिणाम होतो त्यावरती डॉक्टर नाईक सर आपल्याला सांगणार आहे. अधिकचा वेळ न घेता मी उपस्थित सर्व मान्यवरांना त्या ठिकाणी अभिनंदन करतो. आभार व्यक्त करतो आणि आपले सुद्धा आणि आपण वेळ जो दिलेला आहे त्याबद्दल परत एकदा आपले आभार व्यक्त करतो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा सामाजिक काहीतरी आपली बांधिलकी असते आणि त्या पद्धतीच्या अनुषंगाने आपणही काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे आणि त्याच्या पर्यावरणासाठी केलं पाहिजे. या अनुषंगाने डॉक्टर वसुंधरा सर आणि त्याची सर्व टीम अनेक वर्षांपासून वृक्षवल्ली तपासणी किंवा अपघाताच्या होळीप्रमाणे परभणीला देखील करण्याचा प्रयत्न बऱ्याच वर्षांपासून त्यांचा आपल्याला चालतो. त्याचा एक चांगला व्हिडिओ त्यांच्या कार्याचं कौतुक. परभणीमध्ये जी काही टीम आहे त्यांच्या आपल्याला खांदा लावून परभणीच्या प्रत्येक ठिकाणी आणि परभणी शहरच नव्हे तर आजूबाजूला जाऊन सुद्धा वृक्षाचं रोपण त्यांच्या माझे
केलेलं आहे. या पद्धतीनं महाराष्ट्रीय संतांची भूमी आहे आणि त्यामध्ये वारी ही महाराष्ट्राचं भूषण आहे. परभणीचं विद्यानवारी हे तसं परभणीचं भूषण आहे. त्याच पद्धतीनं मागील 2 वर्षांपासून आपण कार्तिकीला वर्षदेवी हा एक भूमी वारीचा मांडा आपण सुरू केला आणि वारीच्या अनुषंगाने परभणीमध्ये वर्षाची दिंडी केली जाते. मुलं दिंडीमध्ये छान सर्वजण वर्ष घेऊन येतात आणि या वर्षाची आवड विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल असेल किंवा ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी वर्ष लागली जातात. असा प्रकारचा मोठा मांडा या परभणी शहराला आहे. त्या अनुषंगाने एक छानसा व्हिडिओ वर्षभरीचा आपण सुरुवातीला पाहूया. त्यानंतर ते 2 मिनिटांमध्ये परभणी शहर आणि वर्षभरी कशा पद्धतीने परभणी शहरामध्ये काम करतं त्याचा विस्तृतपणे मार्गदर्शन करण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा. ठीक आहे. आम्ही त्या बदलच आहे आणि हा बदल सुद्धा आपल्याला स्वीकारावा लागणार आहे. त्याबद्दल आपल्याला मोठ्या वरती
पद्धतीने काम करणे आहे त्याचा आपण त्या ठिकाणी सादरीकरण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावं जेणेकरून त्यांच्या भविष्यामध्येही आपणही काहीतरी केलं पाहिजे. मी साध्या आमंत्रणाची आठवण म्हणून आजच्या कार्यक्रमाला लक्षावधी संकल्पना ही 18 वर्षांपूर्वी डॉक्टर रवींद्र केलेकर सरांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर ती वाढणार आहे. सरांनी नंतर ज्ञानेश्वर स्वामी शाश्वत विकास संस्था या नावाने कार्य सुरू केले. सुरुवातीला पावसाळ्याच्या तोंडावर काही वृक्ष लागवड करायची आणि मग हिवाळा आणि उन्हाळा असे 2 किंवा 3 उन्हाळ्याशिवाय जोपासना करायची. झाड जाऊन सोडून द्यायचे ते जगलं पाहिजे. त्यासाठी 2 ते 3 वर्ष त्याचे संगोपन करणे जास्त वृक्षारोपण टार्गेट किती याला म्हणतो वर्ष जरी लावलेली वर्ष जरी यासाठी जास्त दर्शवतात हे वृक्षारोपण महत्वाचं कारण या संस्थेमध्ये आम्ही दोघं त्यांनी सुरू केलेले कार्य शाश्वत विकास संस्था या नावामध्ये असं शाश्वत विकास आणि जे काही निसर्ग आहे आणि शाश्वत आहे त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग मैदान असतील किंवा छोटे छोटे तळे आहेत ज्याच्यामुळे पाणी भूगर्भाचे पाणी पातळी वाढेल आणि कॉलनीमध्ये असलेल्या घरांना त्यांच्याकडे असलेल्या बोरच्या जे पाण्याचा स्रोत आहे त्याच्यामध्ये वाढ व्हावी आणि भूगर्भातील पाणी पातळी कमी होते यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी स्रोत तलाव आहे. परभणीमध्ये 3 ठिकाणी केले होते. दुर्दैवाने त्याचे 2 लोकांनी निवडून काढले आणि प्रत्येक कॉलनीमध्ये वृक्षारोपण करताना सातत्याने हा विचार केला फक्त आम्ही वृक्षारोपण करणार यामध्ये की लोक चळवळ केली पाहिजे, लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. म्हणून त्या कॉलेजच्या लोकांना एकत्रित करून त्यांची मिटिंग केली आणि त्याच्यानंतर त्या लोकांची 1 वर्ष नियंत्रण म्हणजे आपल्याला महिन्यात 2 महिन्याने एक चक्कर मारून करते आणि फोन लावून विचारलं पाहिजे की वृक्षाची वाढ तिथे एखादा रोग गळाला पुन्हा लावला आणि ते वाढलं. परभणीमध्ये मागच्या 7-8 वर्षांमध्ये जे काही 40-50 कॉलनीमध्ये आम्ही वृक्षारोपण केलं ते आज वृक्ष जवळपास 20-22 वाढलेले आहे. वसमत रोडला 210 झाडं लावली होती. वसमत रोडचं जेव्हा रुंदीकरण झालं त्यावेळेस खूप वृक्षतोड झाली पण त्याच्यानंतर झाडं लावण्यात आली झाडं लावली त्याची दुर्दैव आता काही लोकांनी आपल्या दुकानासमोर घरासमोर सोडलं. तर किती वृक्ष तोडले यापेक्षा 1 वृक्ष तोडायचं 10 वर्ष लावलं या पद्धतीने आम्ही प्रसून जातो. तर सगळ्यांना विनंती आहे की आमच्या ग्रुपमध्ये सभासद नोंदणी नाही, सभासद फीस नाही. जे काम करू इच्छितात निसर्गासाठी काम करू इच्छितात पर्यावरण प्रेमी आहे त्यांनी आमच्या या चळवळीमध्ये आनंदाने यावं आणि त्यांना स्वागत करावं. ही लोकसहभागातून आमचं काम असतं. तन प्रत्येकाने जे आपल्याला शक्य आहे ते द्यावं आणि हे काम करावं. परभणी जिल्ह्यामध्ये म्हणजे वनक्षेत्र 33% असेल. दुर्दैवाने परभणीचं वनक्षेत्र 1.5% म्हणजे 2% खाली आपल्याला ते पुढे न्यायचं खूप मोठा पल्ला काढावा लागतो.
त्यासाठी कोणीतरी एखादी संस्था काम करते त्यापुरतं मर्यादित न ठेवता की प्रत्येकाने एक आपल्या घरामध्ये चळवळ केली पाहिजे. कुणाचा वाढदिवस असेल 2 वर्ष लावा, कुणाची मौज असेल 5 वर्ष लावा, कुणाची लग्न असेल 11 वर्ष लावा, कुणाचा वाढदिवस असेल 11 वर्ष लावा, कुणाची अॅनिव्हर्सरी असेल वर्ष लावा. जेव्हाही तुमच्या घरामध्ये आनंद साजरा केला असेल तेव्हाही वर्ष लावा. कुणाची पुण्यतिथी असेल तरी वर्ष लावा. जेणेकरून प्रत्येकाच्या घरामध्ये प्रति मेंबर जरी 5-5 वर्ष लावले तरी ते काम सहजरित्या पूर्ण होईल. या कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी ही चळवळ आमच्या लक्षवेधी कृती महिन्यात न ठेवता ही सार्वजनिक सर्वांपर्यंत पोहोचावी, सर्वांनी त्यात सहभाग घ्यावा. विशेषतः विद्यार्थी आणि कॉलेजमधील मुलं यांनी हे काम मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे. वाढदिवस असेल तर वाढदिवसाच्या दिवशी त्या झाडाचाही वाढदिवस आपल्या मानसिकता असली पाहिजे. कोणी झाड मोडत असेल तर ते वाचवलं पाहिजे आणि झाडं लावली पाहिजे. या पद्धतीने हे काम चालू असावं. परभणी जागा कमी पडल्यास मोठ्या जागा शिल्लक जास्त नाही, त्यामुळे आम्ही थोडं परभणीच्या बाहेर ग्रामीण भागामध्ये काही मागच्या वर्षापासून सुरुवात केली आहे आणि मग त्या ग्रामीण भागामध्ये जे मोकळे ग्राम आहे, डोंगर आहे, तिथं आता वृक्ष तोड करते किंवा वृक्ष आलेले त्या ठिकाणी काही ना काहीतरी प्रमाणामध्ये वृक्षारोपण करून पाण्याची सोय करून ते वृक्ष जगवण्याचं कार्य आता मागच्या वर्षापासून सुरू केलेलं आहे. सहभागी व्हावं, त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावं. हा कार्यक्रम आमचा नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना जीवन सहज व्हावं यासाठी हा कार्यक्रम आहे. त्यासाठी आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे. 2 शब्द बोलण्यासाठी मला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. एकमेकांना सहकार्य करून प्रत्येक गोष्ट ही खरं पाहिजे तर आपण पाहिजे की जसं एकीचं फळ आहे, सर्व जर एकत्र आला तर निश्चित आपण छानसं काम करू शकतो. त्याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे खरं पाहिजे लक्षवेधी फाउंडेशनच्या वतीने महत्वाचं काम वृक्षांचं काम खरं पाहिजे तर आपण वृक्षांमुळे जिवंत आहोत. जर वृक्ष संपली तर काय होऊ शकतं याची कल्पना आपल्या सर्वांना आहे. दूषित वायू कार्बन डायऑक्साईड घेणं आणि आपल्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन फक्त तिथून मिळू शकतो ते एकच यंत्र आहे म्हणजे वृक्ष. आणि त्यांना जोपासणं नुसतं लावणं नाही तर जोपासून ती जिवंत राहिली पाहिजे आणि ती टिकली पाहिजे. यासाठी अतिशय सुंदर काम परभणी शहरामध्ये त्याच्यावर होत आहे. आणि मला वाटते अशा कामासाठी आपण आपली प्रवृत्ती आहे की आपण सर्वांनी त्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे. आपण नको तिथं बरेच पैसे खर्च करतो, परंतु त्याचे काही पैसे किंवा काही जसं सरकारमध्ये सुद्धा आता विविध उपक्रम दिले जात आहेत की 1 वर्ष आपल्या आईसाठी लावा, 1 वर्ष आपल्या बाबांसाठी लावा, 1 वर्ष आपल्या गोष्टींसाठी लावा. हा वर्ष आपल्याला संदेश काय आहे तर तुम्ही स्वतःसाठी तर लावला पाहिजे. अरे मला तर जुन्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की आपल्या आजी आजोबांनी लावलेली जी काही झाडं आहेत त्याची फळं आपण साठवलं पाहिजे, कारण नैसर्गिक पद्धती कशा होत्या. परंतु आता संशोधकांनी आपण इतकं पुढे गेलो की तुम्ही लावलेल्या वृक्षांची आणखी काही वर्षांमध्ये तुम्हाला ती फळं खायला मिळतात. मला वाटतं हा सगळ्यात मोठा विषय या तंत्रज्ञानाचा आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी यामध्ये सदरपणे घेऊन सहकार्य केलं पाहिजे. सर्व जर पैशाची मदत नाही करू शकत, परंतु त्याला जे शक्य आहे ज्याच्या हाताला जे शक्य आपण करू शकतो किंवा आपण वेळ देऊन दिला पाहिजे. आपण 1 बॉटल पाणी पिण्यासाठी घेतो, तोच 1 बॉटल एक्स्ट्रा घेऊन आपण तिथं कुठे वृक्ष दिसलेला आहे नवीन त्या वृक्षाला आपण निश्चित 1 लिटर पाणी तरी आपण देऊ शकतो. म्हणजे वृक्ष वाचवण्यासाठी तरी प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. असा छानसा संदेश धन्यवाद सरांनी या ठिकाणी दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आपला महत्वाचा विषय आहे की हवामान बदल. हवामानामध्ये आता बदल होतात. आता जानेवारी आहे आणि तरी आजही आपण सर्वजण स्वेटर घालतो. असं काय होतं की थंडी जानेवारीपासून थोडीफार कमी घ्यायला पाहिजे, परंतु किती वाढत आहे, वातावरणामध्ये बदल होत आहे. हे बदल का होत आहे त्याची काही कारणं आहेत का या ठिकाणी पाहिजे आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत आणि प्रसंगामध्ये मराठवाडा विद्यापीठामध्ये अतिशय सुंदर असं खरं या ठिकाणी
मधुकर जाधव सर आपल्या या समाजामध्ये उपस्थित आहेत. मुलांना आपण सर या विभागाबद्दल आणि होत असलेल्या कृतीबद्दल अगदी थोडक्यात मार्गदर्शन आपण यांच्याकडे करावं. लगेच आपण यानंतर अध्यक्ष समारोप घेऊन आणि तर मुख्य व्याख्यानाला आपण सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम मी आपण करतो आदरणीय मधुकर जाधव सर ते आपण त्यांनी दोन शब्दांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे अधिष्ठाता शिक्षण संचालक अशा सर, मुख्याध्यापक रावसाहेब हनुमान सर, नाईक साहेब, उपस्थित सर्व परभणी शहरातील मान्यवर पाटील सर, सर्व विद्यार्थी, आपण विद्यार्थी हवामान बदल आणि त्याचे परिणाम कसे किंवा हवामानाबद्दल कारणे, हवामान कशाला त्यासाठी आपण हवामान कशाला म्हणतो, हवामानाचे घटक कोणते याविषयी आपण थोडक्यात असा विषय हा खूप मोठा आहे. सर्वसाधारण मान्सून म्हणजे मान्सून सीझन, खरीप सीझन, रब्बी सीझन किंवा उन्हाळा पावसाळा किंवा त्या गोष्टी संपूर्णतः हवामानाशी रिलेटेड आहे, हवामानाशी संबंधित आहे. तसेच त्याबरोबर ॲस्ट्रॉनॉमिकल फॅक्टर पण त्याला कनेक्टेड आहे. त्या सर्व बरेचशा प्रमाणात ॲस्ट्रॉनॉमिकल फॅक्टर सुद्धा हवामान किंवा विचार करतात की सूर्योदय सूर्यास्त किंवा नक्षत्र तसं ॲस्ट्रॉनॉमिकल फॅक्टर आहे त्याचा हवामानावरती परिणाम होत असतो. सर्वसाधारणपणे आपण हवामानातील घटक प्रामुख्याने तापमान, पर्जन्यमान किंवा पाऊस, वारा, पाण्याची दिशा, हवेतील आर्द्रता, बाष्पीभवन, सूर्यप्रकाश किंवा आपण लाईट किंवा क्लाउड कव्हर, ढगाच्या अंतर्गत असे बरेचसे हवामानाचे घटक आहेत. पण प्रामुख्याने आपण तापमान हा अतिशय मुख्य घटक आहे आणि त्याचे बरेचसे परिणाम तापमान बदल, हवामानातील बदल, पर्जन्यमानातील बदल, त्या बेसिक गोष्टी हे प्रामुख्याने आपण तापमान बदल किंवा हवामानातील उष्णता आणि बदल ते कधी म्हणतो आपण ज्यावेळेस दीर्घकालीन हवामानाचा माहितीची अनालिसिस करून प्रकरण करून त्यावेळेस त्याच्यातून आपण निष्कर्ष काढतो. त्याची नॅशनल लेवल किंवा इंटरनॅशनलच्या ज्या संस्था आहेत हवामान बदल किंवा हवामानाशी संबंधित अभ्यास करतात त्यांचे असे निष्कर्ष आहेत की 0.5 डिग्री आपण तापमान जनरली सेल्सिअसमध्ये किंवा फॅरनहाइटमध्ये बघतो. तर 0.5 किंवा 1 डिग्री 1.5 डिग्री असे तापमान बदल हा प्रामुख्याने मानवनिर्मित आणि नैसर्गिक आहे. नैसर्गिक तापमान बदलाशी कारण आहे. नैसर्गिक कारण आपण त्यामध्ये ॲस्ट्रॉनॉमिकल फॅक्टर किंवा व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे त्याच्या आपल्या इकडे हवा फिरवलेला नाही युरोपियन देशामध्ये किंवा पाश्चिमात्य देशामध्ये व्हॉल्कॅनिक इरप्शन आहे. त्याच्यामुळं तो लावा जो बाहेर निघतो त्याच्यामुळं तापमानात पण त्यासाठी मानवनिर्मित जे फॅक्टर आहे, मानवनिर्मित फॅक्टरमध्ये आपण मनुष्यांना जे स्वतःच्या फायद्यासाठी म्हणा किंवा स्वतःच्या राहणीमान वापरण्यासाठी जे वातावरण किंवा जे त्याच्यात घटक आहेत त्याच्याबद्दल मानवनिर्मित आपण त्यामध्ये विचार केला तर प्रामुख्याने आपण वृक्षतोड सांगितलं. वृक्षतोड जगामध्ये हे किती वन विभागाचं किंवा वनीकरणाचं किती प्रमाण आहे आणि आपला किती जवळपास 2% आपल्या परभणीमध्ये आहे. तर जास्तीत जास्त वृक्ष लागवड किती महत्वाचं आहे. सगळ्या पर्यावरणाशी समतोल राखण्यासाठी त्या गोष्टीची अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला तापमानाचा विचार केला की तापमान बदल डिफॉरेस्टेशन होतं किंवा वृक्षतोड होतं त्यामुळे तापमानात बदल आपण दिसून येतात. आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे औद्योगिकरण आहे, शहरीकरण वाढतं शहरीकरण त्यामुळे वेगवेगळे वाढते वेगवेगळ्या इंडस्ट्रीज सोलर इंडस्ट्रीज हवामानाचे घटक जे प्रामुख्याने
ग्रीन वायू होतो आपल्याला. ग्रीन वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे किंवा मिथेन आहे किंवा आपण फ्लोरोकार्बन आहे जो त्यामध्ये ब्रिजिंग किंवा कुलिंग अशा उपकरण आपण पाहायला जातो. तर असे महत्वाचे घटक आहेत ते हवामानाशी किंवा हवामान बदलाशी कारणीभूत आहेत. तर आपण त्याचे दुष्परिणाम पण खूप आहेत. विषय खूप मोठा आहे, हवामानाचा बदल आहे आणि दुष्परिणाम त्याचे आपण पाहतो की समुद्र पातळी वाढ होते हवामान बदल. ते ओशन आहे किंवा जे ध्रुवीय प्रदेशामध्ये जे बर्फ आहे तर जर तापमान वाढलं तर बर्फ विरघळण्याचे प्रमाण वाढतं. बर्फ विरघळल्यामुळे समुद्र सपाटीमध्ये किंवा समुद्राची लेवल आहे ती वाढते. म्हणजे बऱ्याचशा प्रमाणात जे काही शहर आहेत जे समुद्र पातळीच्या खाली आहेत तर समुद्र पातळी वाढल्यामुळे भविष्याचा धोका शहरासाठी निर्माण होऊ शकतो. असे बरेचसे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय संस्थेने किंवा अभ्यास करून काढलेले आहे. त्याच्यामुळे हवामान बदल किंवा रोखण्यासाठी आता आम्ही आमच्या कृषीमध्ये जनरली आपण मानवनियुक्त आहे. कृषीमध्ये कोणते घटक आहेत जे हवामान बदलाशी जबाबदार आहेत किंवा रिस्पॉन्सिबल आहेत. जनरली आपण कार्बन डायऑक्साईड किंवा हा जो नायट्रोजन ऑक्साईड हा जो काही विषारी वायू आहे तो जनरली तो आपण त्यावेळेस एक्सेस फर्टिलायझर वापरतो. नायट्रोजनस फर्टिलायझर शेतामध्ये होतो तर त्याचा नायट्रिफिकेशनमुळे तो नायट्रोजन वायू विसर्जित होतो. आता दुसरा म्हणजे महत्वाचा आहे मिथेन हा सर्वात घातक वायू आहे जो पर्यावरणाला किंवा हवामानाची बदल करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. हा मिथेन कुठून बाहेर पडतो, कुठून निर्माण होतो. जनरली आपण जे भात किंवा राईस कल्टिव्हेशन होतो त्याच पाण्यामध्ये जास्त राईसला जास्तीत जास्त पाणी नाही तर अशा पाण्यामधून किंवा राईस कल्टिव्हेशन होतात त्यासाठी आपण आणि हे आपण काय म्हणतो जे अॅनिमल्स आहेत आपले गाय आहे म्हैस आहे ते रवून करणारे प्राणी आहेत. तर त्यावेळेस ते इकडं करून आल्यानंतर किंवा चारा वगैरे खाऊन आल्यानंतर त्यावेळेस ते विश्रांती घेतात त्यावेळेस रवून करतात. त्याला आपण रुमिनेशन अशा रुमिनेशनच्या प्रक्रियेमधून मिथेन वायू ॲटमॉस्फिअरमध्ये विसर्जित. तर असे बरेचसे घातक वायू आहेत जे वातावरण बदलाला रिस्पॉन्सिबल आहे, जबाबदार आहे. त्याच्यामुळे आपण वातावरण बदल थांबवण्यासाठी वातावरण बदल रोखण्यासाठी हे सर्वांची त्याचा नागरिक म्हणून जबाबदारी आहे की जे काही आपल्या जेवढं जास्तीत जास्त करता येईल हे तुम्हाला प्लांटेशन करायचे फॉरेस्ट एरिया वाढवायचा आहे जास्तीत जास्त जेणेकरून आपण कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण कमी करू आणि जास्तीत जास्त आपण हवामान बदल किंवा रोखण्याचा प्रयत्न करू. त्यानिमित्तानं एवढं बोलून धन्यवाद. सुंदर असे विभाग विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जी माहिती सरांनी अगदी हा विषय खूप मोठा आहे असं पाहिलं तर अगदी कमी वेळामध्ये ते मांडलं आणि त्यासाठी खरं म्हणजे आज व्याख्याते आलेले आहेत. हवामानामध्ये होणारे बदल कशा पद्धतीचे असतात आणि त्यामुळे काय होऊ शकतं यावर खरं प्रयत्न आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. काही विद्यार्थी बाकी होते म्हणून आपण हा विषय थोडासा पुढे घेतो. भविष्यातले शास्त्रज्ञ आहेत आणि विज्ञानाची मार्गदर्शन अत्यंत गरजेचं आहे. या विद्यार्थ्यांचे नेहमीच आपल्याला त्यांचं मार्गदर्शन असतं. आता यानंतर अतिशय समारोप होईल आणि त्यानंतर मुख्य व्याख्यानाकडे आपण वळणार आहोत. आता या हवामान बदल कार्यक्रमाचे अध्यक्ष
अच्छा, सर्वांना नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख वक्ते हवामान मधुकर दादा साहेब, त्यानंतर त्यांचे आपण व्याख्यान अंकुर हॉबी सेंटर अहमदाबादचे प्राचार्य धनंजय राव, त्यानंतर या पास कमिटीचे अध्यक्ष झालेले या ठिकाणी वसंतराव मराठवाडा विद्यापीठ परभणी आणि पास परभणी अर्थमंत्री सोसायटीचे अध्यक्ष रामेश्वर नाईक सर, डॉक्टर नाईक सर, त्यानंतर प्रसिद्ध तंत्रज्ञ डॉक्टर शेळके साहेब, त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील तज्ञ गौड साहेब, या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व विद्यार्थी आणि नागरिकांना आत्ताच आपल्याला मोहनराव साहेबांनी सांगितलं की विश्वविद्यालय संस्थापक आहेत परभणीमध्ये आणि हे झाडाचं महत्व काय आहे. आपण पाहतोय की झाड किंवा आपले काय जंगल आहे ते आपल्या नियमानुसार जवळपास 36% आपल्याला किंवा 33% जंगल असणं गरजेचं आहे. परंतु जर आपण पाहिलं असेल तर आपला मराठवाडा, या मराठवाड्यामध्ये पर्टिक्युलर परभणी जिल्हा फक्त 1% आपल्याकडे वनक्षेत्र आहे. आणि आपण पाहतोय की मागील बऱ्याच वर्षापासून वन विकास खातं आहे, बरेच खाते आहेत की ते झाडं लावतात. आता लावतात ते पण जातात कुठं. त्यामुळे झाड लावल्यापासून ते सगळं म्हणजे मोठं होण्यावर त्याला खूप गरजेचं साहेब बसेस साहेबांनी दिलेला आहे. आणि हवामान बदल हा जो आहे तो मागील 30 वर्षाचा डेटा आम्ही सुद्धा मागच्या 2013-2017 मध्ये कृषी हवामान शास्त्राचा विभाग म्हणून होतो आणि आम्ही बरेच संशोधन केलेले आहे त्यामध्ये किंवा या 30 वर्षाच्या डेटामध्ये आपण पाहतो की पाऊस सुद्धा कमी पडतोय, कुठे जास्त पडतोय. हवामान बदलाचं नेमके कारण काय आहे तर ते आपलं प्रदूषण वाढलेलं आहे. आपण जर आता आपल्या वातावरणामध्ये पाहिलं असं तर कार्बन डायऑक्साईड जे काय हे आहे पीपीएम ते पहिलं 360 होतं, आता 435 पुढे गेले. कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रेट ऑक्साईड आहे, त्यानंतर मिथेन आहे, त्यानंतर सल्फर डायऑक्साईड आहे. हे वातावरणात फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आणि हे कशामुळे वाढले आपण पाहतो की आपल्याकडे व्हेकलची संख्या फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. व्हेकल मधून कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतो किंवा जनावरांच्या रवण करण्यातून काय मिथेन निघतो किंवा आपण गाडी कल्टिव्हेशन आपल्याकडे नाही आहे. परंतु काही राज्यामध्ये जसे की काय पंजाब असेल, हरियाणा असेल किंवा आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, या राज्यामध्ये आपण भाताचं पीक जास्त घेतो. त्या भाताच्या पिकामुळे सुद्धा जमिनीतून हा मिथेन वायू बाहेर पडतो आणि याच्यामुळे सुद्धा आपल्या जो काय वातावरण आहे त्या वातावरणावर फार परिणाम पडत आहे. आता हवामान बदलाचे आपल्याला जर महत्वाचे परिणाम जर पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकतर तापमानाची गरज आहे. आपण पाहतो की मागच्या 100-150 वर्षांमध्ये वाढलं जास्त नाही, फक्त 1 डिग्री सेल्सिअस वाढलेला आहे, पण त्याचा परिणाम जो होणार आहे तो फार भयानक होणार आहे. आपण पाहतो की रब्बी हंगामामध्ये आपले जे गहू पीक आहे या गहू पिकावर फक्त 1 डिग्री सेल्सिअस जर वाढलं पिरियडला त्या ठिकाणी 5 मिलियन टन पडतो. म्हणजे त्या पिकाला त्या अवस्थेमध्ये लागणारं जे काही तापमान असेल किंवा पाऊस असेल किंवा ह्युमिडिटी आहे, आर्द्रता आहे, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या पिकावर पिकाचा फार मोठा परिणाम होत आहे. आपण अनेक वेळा आपण या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सुद्धा आपण या ठिकाणी आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये औरंगाबादचे ग्लोबल क्लायमेट चेंज अँड इम्प्लिकेशन ऑफ द वाटर सेंटर असे अनेक आपण आंतरराष्ट्रीय परिसंवाद घेतलेले आहेत. परंतु यामध्ये आपल्याला जर या वातावरण बदलामध्ये आपल्याला जर करायचं असेल तर जे काही नवीन म्हणत आहे क्लायमेट रिलेटेड ऍग्रिकल्चर ज्याला आपण म्हणतो हवामानानुसार नवीन तंत्रज्ञान हे वापरणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांसाठी सांगायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांना आपण आताच हवामान सांगायचं की प्रत्येकाने झाडं कशा प्रकारे लावली पाहिजे. म्हणजे काही कारण द्या, साधं कारण दिलं असेल त्या ठिकाणी आपण झाडं म्हणून लावली पाहिजे, जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी सार्वजनिक ज्या काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा वापर केला पाहिजे. आता गाड्याचं प्रमाण जास्त झालं, परंतु ते गाड्याचं प्रमाण आपण काय कमी करू शकत नाही. परंतु प्रत्येकाला गाडी काढण्यापेक्षा 4-5 जणांनी सोबत गेलं त्या ठिकाणी तेवढं नसल्याचं पेट्रोलचा खर्च
त्याच्यामध्ये अडथळे असतात त्या अडथळ्यांना पिकाला आनंद करतो ते त्या पिकामध्ये येते आणि येणार नाही. त्यामुळे झाडं लावणं आणि मॅक्झिमम झाडाला आपल्याला चांगल्या प्रकारे कार्बन ऑक्सिजन जो आहे तो आपल्याला मिळणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या भारतामध्ये झाडाची संख्या फार कमी, म्हणजे प्रति किलो पॉप्युलेशन आपण 40 लाख होतात, 40 कोटी होतात, 140 कोटी झाले. पण तेव्हाची जनसंख्या आता जनसंख्या याला लागणारा ऑक्सिजन सुद्धा आहे ते फार एवढ्या प्रमाणात मिळत नाही. आपण ऑक्सिजनचे काय काय ठिकाणी हब तयार केले, ज्याला ऑक्सिजन कमी पडत असेल ते आपण हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन देतोय. परंतु या ठिकाणी आमच्या विद्यापीठामध्ये तुम्ही पाहिलं तर सगळे भरपूर झाडे आम्ही या रेल्वे लाईनच्या बाजूला सुद्धा 50 बाय 4 किलोमीटर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मदतीने आपण झाडं लावले. ती झाडं सुद्धा आपली औषधी वनस्पती हरडा दुबळे त्यामध्ये फ्रूट येणारे जे आहे ते सुद्धा सगळ्यांनी असे झाड कसे लावतात आपल्या एरियात जो आहे जास्त जंगलाखाली कसा आमच्या कार्बन डायऑक्साईड कमी होऊन ऑक्सिजन कसा वाढला पाहिजे सुद्धा पाहिलं जातं. त्यानंतर आपले जे मेन क्लायमेट सेटलमेंट जे लोक वापरतात आपलं क्लायमेट चेंज झालेलं आहे त्याचं काही म्हणजे दुर्मत नाही. त्यामुळे काय होतं की मॅक्झिमम कमी कालावधीमध्ये जास्त पडतो. हा होते मागच्या बाजूला पाहिलं असतं तर कमी कालावधी एकदम एका घंट्यामध्ये 2 किलोमीटर 2 मिनिटांमध्ये 500 किलोमीटर पाऊस पडतो. आणि हा पाऊस पडल्यामुळे काय होतं की जमिनीवर काही मुरत नाही, जमिनीवर वाहून जातो आणि वाहून गेल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं की आपली जमीन आणि जमिनीसोबत ते अन्नद्रव्य सुद्धा वाहून जातं. त्यासाठी आपल्याला हे वाहून जाणारे जे पाणी आहे मग त्याला आपल्याला कसं अडकायचं म्हणजे इन्स्टिट्यूट सॉइल कॉन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. तर फुलच पाणी समजा म्हणजे हे जे पाणी जे आहे पाण्याचं जे काढण्याचं पाऊस जाणार आहे ते आपण कमी कशी केलं पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण विद्यापीठामध्ये काय तंत्रज्ञान डेव्हलप केलं. त्याच्यामध्ये काय होतं की 50% वाहून जाणारे जे काय जमीन आहे माती आहे आपण कमी करू. त्यासाठी फार छोट्या छोट्या तंत्रज्ञान आहे, विविध तंत्रज्ञान आहे, त्यानंतर आहे असे विविध तंत्रज्ञान वापरण्याचे आपण त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या जमिनीचा धोका आहे ते आपण 100% कमी करू. त्यानंतर काही मागच्या काही वर्षापासून ड्राय होत आहे पावसाचे खंड जे आहे हे कोरडवाहू संकलनामध्ये 5 वर्ष काम केलेलं आहे. त्या 2015 आपण पाहिला की जवळपास 1.5 महिना पाऊस पडतो, कंप्लीट पाऊस पडतो. परंतु अशा ड्रायस्पेलमध्ये सुद्धा आपण दूध पिकाचे असले किंवा सोयाबीनचे असले तर चांगल्या प्रकारे वापरून घेतले जे काय तंत्रज्ञान वापरून आपण आणि त्यावेळेस काय झालं की एक आपण निकरा गाव आहे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑन क्लायमेट मॅनेजमेंट निकरा हा आपण 3 गावामध्ये राहतो. बाबळगाव आहे, सुळगाव आहे, त्या तिन्ही ठिकाणी त्यावर आपल्याला माहिती होतं की या 2 वर्षांमध्ये आपल्याकडे दुष्काळ पडणार आहे. आम्ही काय केलं की शेतकऱ्यांच्या ओपन वेल सिंचनाची मॉडेल तयार केलं. आम्हाला माहिती पुढे होणार आहे परंतु त्यावेळेस ते केल्यामुळे काय बऱ्याच शेतकऱ्यांनी पाणी पिण्यासाठी वापरलं. कारण एवढी दुष्काळ झाली आपण रेल्वेवर पाणी होता एवढा दुष्काळ होता की प्यायला त्यांना पाणी मिळत तर त्या शेतकऱ्यांना त्या वेलचं मॉडेल मिळालं आणि त्यावेळेस काय 2-3 मोठे पाऊस झाले. म्हणजे आपल्याला कल्पना येणार नाही की आपल्या छतावरून लाखो लिटर पाणी वाहत असेल त्याच्याकडे त्यावेळेस जेव्हा दुष्काळ पडत जेव्हा आपल्याला गरज पडत तेव्हा आपल्याकडे असतं. त्यासाठी आपल्याला नेहमी सतत राहणं गरजेचं आहे आणि हे जर उपाय जर केले त्या ठिकाणी आपल्याला हवामान बदलावर आपण चांगल्या प्रकारे मात करू शकतो. नवीन तंत्रज्ञान येत आहे किंवा आपण सूक्ष्म इरिगेशन आहे, ड्रीप आहे, स्प्रिंकलर आहे. त्यानंतर पाणी आता आपलं एवढं मोठं जायचं धरण आहे किंवा पंप शेतकरी प्रत्येक शेतकऱ्याने घेतलेले आहे पण त्या शेतकऱ्यांचं 50% पाणी इव्हॅपोरेशन नव्हतं आपल्याला ते माहिती होतं तर ते कंट्रोल कसं करायचं सुद्धा आपण टेक्नॉलॉजी देते. त्याच्यावर छिटाळून आपण औषध आपण 20 मिली 1 मीटर फवारलं त्या ठिकाणी 50% होणारं काय बाष्पीभवन होणारं पाणी आहे ते आपण रोखतो. म्हणजे पाणी हे फार महत्वाचं आहे. आपण म्हणतो आपला कोरडवाहू भाग आहे पण आपला हा कोरडवाहू भाग कुठे केला आहे. आपल्याकडं मॅक्झिमम पिकं जे आहेत आपण प्रत्येकाकडे पिके आहेत आपण मॅक्झिमम कोरडवाहू पिके घेतो पण तो ते फार चांगलं आहे. जसं आपण पाहिलं हरियाणा पंजाब या ठिकाणी उत्तर प्रदेश सगळ्या जमिनीमध्ये
50 क्विंटल सोयाबीन घेतात, 50 घरी तूर घेतात, 50 हेक्टरी. त्यामुळे आपण ओके पुढे आपण काही नुकसान झालं नाही, परंतु आपल्याला या हवामान बदलाचा मात करण्यासाठी आपल्याला नवीन जे तंत्रज्ञान वापरणे गरजेचं आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करू शकतो. तुम्हाला ते झाडं लावण्यासाठी काम आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला आता आहेत एक्स्ट्रा शाळेमध्ये आहेत, कॉलेजमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड डिस्ट्रीब्यूट करून देणे, त्याचं लावण्याची निगा घेणे, काळजी घेणे आणि त्याला मोठ्या प्रमाणात डेव्हलप करणे. अशा प्रकारे हे हवामान बदलाचं जे आहे ते, आणि हवामान बदल जो आहे ते एका राज्याच्या एका देशाच्या एका अवलंबून आहे. हे ग्लोबल प्रक्रिया आहे. ही जी प्रक्रिया आहे ती ग्लोबल आहे, जगातील प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे परंतु काय होते त्याचे परिणाम जे आहेत ते भारतात जास्त होते. बाकीचे सगळे डेव्हलप कंट्री आहे ना, आपण फक्त डेव्हलपिंग कंट्री आहे, त्यामुळे त्याचे परिणाम आणि मान्सून जो आहे मान्सून या क्लायमेट चेंज बदल झाले. पीक पावसाचे प्रमाण जे आहे ते काही ठिकाणी कमी, तापमान सुद्धा कमी जास्त होत आहे. आपण पाहतो की हिवाळ्यामध्ये कधी पाऊस पडतोय, कधी उन्हाळ्यामध्ये थंडी वाजते, म्हणजे ते सीझनचे ऋतुमान सुद्धा हे फार बदललेलं आहे. मान्सूनचा ऑनसेट आहे 15 जून म्हणतो, तर आता 15 जुलैपर्यंत चालू. कधी कधी मोठा गॅप पडतो. अनेक त्याच्या परिस्थिती मान्सून म्हणजे काय हातात झालेली नाहीये की आपल्याला क्लायमेट चेंजचे नाव देत आहोत. फक्त क्लायमेट चेंजचे नाव द्यायचं असेल तर आपल्याला एखाद्या क्लायमेटमध्ये पाऊस याचे प्रमाण जर 20 दिवसांनी वाढत असेल त्याला हवामान बदल म्हणतात, त्या पॅरामीटर बदलतं. नाही तर आता काय व्हेरिएबिलिटी भरपूर आहे. एका वर्षी चांगला पाऊस जास्त काही कमी पडला म्हणजे काय हवामान झालं असं नाहीये. कंटिन्यू त्याचं प्रमाण त्या भागामध्ये कमी जास्त पण जास्त मागच्या 30 वर्षामध्ये नॉर्मलनुसार तर त्याला आपण हवामान बदलतो. त्याचा जनरल व्हेरिएबिलिटी भरपूर आहे, ते सुद्धा आपण लक्षात घेतलं. हवामान बदल म्हणजे नेमका काय, कशामुळे तो झालेला आहे, तर आपण कारण सगळं आपण पाहिलं आहे. त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला जे झाड आहे, झाडाचं आपल्याला पर्याय आहे, त्याच्यामुळे आपण जास्त झाडं लावणे गरजेचं आहे. 25 ते 28 झाडं येतात, 15 झाडं, त्यामुळे झाडं लावणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण या हवामान बदलानुसार आपण याला या त्यामध्ये करू शकतो. आपण पाहिलं असाल की कोविड पिरियडमध्ये सुद्धा 2 वर्ष जवळपास 1.5 वर्ष गाड्या बंद होत्या है ना. त्यानंतर मुंबई असेल म्हणजे एवढं प्रदूषण आहे, फार प्रदूषण, हवेची जी क्वालिटी एकदम खराब झाली. बाकीचे समजा आपल्याला एक उत्तर म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त हवामान बदलाशी धरून एका तंत्रज्ञानाचा वापर करत असते. तर या ठिकाणी जास्त वेळ त्यांचं भाषण झालेलं आहे. या ठिकाणी मी डॉक्टर साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की या जगतामध्ये या मार्चमुळे बरेच असे नवीन कार्यक्रम होत आहेत. आपले विज्ञानवादी असतात किंवा अनेक कार्यक्रम करतात या ठिकाणी घेतात या ठिकाणी. आणि यामुळे आपलं काय विद्यापीठातलं आणि मोठ्या प्रमाणात कार्य जे आहे ते पुढे जात आहे. ही चांगली फार महत्वाची बाब आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्या दोन शब्द करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं या संकुलामुळे या प्रत्येक शास्त्रज्ञाला ऐकण्याची संधी आणि त्यांना पाहण्याची आणि चर्चा करण्याची संधी तुम्हाला मिळते. त्यामध्ये पर्वतीचा निश्चित खालीचा वाटा आहे, परंतु सगळ्यात मोठं जे सहकार्य आहे किंवा जे काही खरं पाहिलं तर विद्येचं हे विद्यापीठ खरं पाहिलं बाहेर घर आहे आणि यातून आपल्याला मोठे होण्याची संधी सुद्धा आपल्याला उपलब्ध होणार आहे. कारण सुंदर पद्धतीनं विद्यार्थ्यांना या हवामान बदलामध्ये रक्षणाचे किती जरूर आहे या अनुषंगाने आभार व्यक्त करतो. आता आपण जाण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलेले सर्व विद्यार्थी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मुख्य व्याख्यानाकडे आपण जाणार आहोत. 2 सध्याच्या क्रमांकाचे अरवली आणि आज वाळवंट, त्याचबरोबर राजस्थान आणि गुजरातमध्ये होत असलेल्या ह्या गोष्टी, त्याचा परिणाम आणि जगात
जीवनामध्ये या गोष्टीचा काय परिणाम होणार आहे. सहारा वाढवण्याला सांगते की जसं राजस्थानमध्ये अधिक महत्वाचं कमी आहे. तर नेहमी सांगतात की आरोग्यापेक्षा वाळवंट वाचली पाहिजे. कारण खूप सुंदर असा लेख गावासाठी दिलेलाच आहे आपल्यासाठी. तो आपल्यासाठी सगळ्यांना आपण शेअर करून दिलेला आहे. वाळवंट जर नाही वाचले तर काय होऊ शकतं, तिथल्या परिसंस्थेला त्याचा काय परिणाम होईल, तिथल्या बायोडायव्हर्सिटीचा काय परिणाम आपल्याला दिसेल. भारतामध्ये अगदी खूपच वाळवंट आहे आणि ती जर अर्बनीवर संबंधित नाही तर काय होऊ शकते, अशी भीतीदायक वातावरण तर सगळीकडे निर्माण झाले. खरं पाहिलं तर निसर्गाला मानवाने कुठल्या प्रकारचं डिस्टर्बन्स केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात त्याचे अनेक उदाहरणं आपण आपल्या या मागच्या पिढीत आणि आपण पाहिलेली आहेत. परंतु आपण निसर्गाला छेडलं पाहिजे का? मानवाला तेवढा अधिकार आहे का नाही हे मलाही माहिती आहे. परंतु त्यावर संशोधन झाले पाहिजे, त्यावर विचार झाला पाहिजे आणि तो विचार सगळ्यांपर्यंत सत्य पद्धतीने पोहोचला पाहिजे. यासाठीचा हा खटाटोप आहे. भविष्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागणार. भविष्यात ज्या गोष्टी आज मांडल्या जाणार आहेत त्या निश्चित तुम्ही त्या वेळेस असणार आहात असणार नाही माहित नाही, पण त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी ज्या तुम्ही आज ऐकताय निश्चित याचा परिणाम हे केल्याने हे झालं असतं का याचा हा आपण त्या ठिकाणी ऐकणार आहोत. जे व्याख्याने आपण त्या ठिकाणी बोलवलेले आहे त्यांचा परिचय आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. यानंतरचं आपलं जे व्याख्यान माझ्या व्याख्यान होणार आहे अरवली आणि हा वाळवंट या संदर्भाने सर छानसं व्याख्यान तुम्हाला देणार आहे. सरांचा परिचय देण्यासाठी मी 5 मेंबर डॉक्टर विजय किरण नरवडे सरांची विनंती करतो की आपण प्राध्यापक धनंजय रावळ साहेब या ठिकाणी परिचय द्या. सर्वांना नमस्कार. प्रचंड गोष्टीचा माणूस आज आपले हिंदूमध्ये शेअर आहे आणि आज किती प्रोटीन रस्ते साधते जिसको भी देखो मित्रांनो समोर जो माणूस म्हणजे आज आपल्याला तिथे उपस्थित आहे तो प्रचंड गोष्टीचा माणूस आहे. तो लेखक आहे, खूप उत्कृष्ट असा विज्ञान समाजात आहे आणि त्याच पद्धतीने जगभरात आहे. तर विदेशामध्ये सुद्धा त्याचे सायन्स कम्युनिकेशन विज्ञान समाजाचे कार्यक्रम होतात आणि डॉक्टर धनंजय रावळ सर आज आपल्या इथे उपस्थित आहे आणि खास ते अहमदाबादवर आपल्यामध्ये हे व्याख्यान देण्यासाठी उपस्थित आहे. सर मूलतः संचालक अंकुर हॉबी सेंटर तिथे कार्यरत आहेत. सर पुस्तकाची तसेच इंग्लिशमध्ये खूप मोठे पर्टिक्युलर जे विज्ञानाचे साहित्य आहे विज्ञानाचे पुस्तक आहे या पुस्तक मला वाटतं 100पेक्षा जास्त त्या पुस्तकांचं मी लेखन केलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की तुम्ही 3 इडियट्स पिक्चर पाहिलेला असेल तर हा 3 इडियट्स मध्ये एक डायलॉग आहे की तुम्ही हर बार एक्सपेरिमेंट करके दिखाना पड़ता है. तर हा फेमस जो डायलॉग आहे तो सरांचाच आहे आणि ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. पण तेलुगू मध्ये एक मूवी आली त्याची मूवी पाहिलेली होती. त्यामध्ये इंग्लिश पोर्शन जो आहे ॲस्ट्रॉनॉमीचा सुद्धा बसला की आकाशात जे स्वीट तारे असतात शकेश आणि ही जी थिअरी आहे ती सरांनी त्याच्या फेसबुक पेजवरती लिहिलेली होती आणि ती पोस्ट ती प्रचंड व्हायरल झालेली होती आणि जी पोस्ट त्यांनी लिहिलेली होती एका पर्टिक्युलर तेलुगू जी मूवी होती या तेलुगू मूवीमध्ये सुद्धा त्यांनी वापर केली होती. इतकं ते विज्ञानाचं सखोल ज्ञान प्रचार प्रसाराचं जे कार्य आहे ते धनंजय रावळ सरांचं आहे. आज आपल्या या ठिकाणी सर आरोग्यवर आणि खानची वाढवून आपल्याला सखोल असं सज्ञान करण्यासाठी आपल्याला उपस्थित आहे. प्रचंड ताल्यांच्या उत्साहात आपण त्याचे स्वागत करूया. डॉक्टर धनंजय रावळ.
आज मुझे एक अलग प्रकार की जवाबदारी दी गई और एक मेरा आर्टिकल मैंने लिखा फेसबुक पे और ये आर्टिकल लिखने के बाद बहुत जगह पे चल रही है क्योंकि लोग बात करते हैं क्योंकि आजकल जहां भी देखो लोग बात करते हैं अरावली बचाओ। हमारे गुजरात में उसको अरावली कहते हैं, यहाँ पे अरावली कहते हैं। कालिदास ने कहा है नाम से क्या है, तो अरावली बचाओ की बातें चारों तरफ बोलेंगे। लेकिन ये बात इतनी है हो गई और चूंकि मैं वर्षों से राजस्थान घूमता रहता हूं और मैंने देखा कि ये जो बात हो रही है बिल्कुल गलत बात हो रही है। एक्चुअली अरावली बचाने की जरूरत तो है, वो एक गलत बात है, लेकिन उससे भी ज्यादा चिंता हमें डेजर्ट बचाने की। और ये बात मुझे जब पता चली तो मैंने एक आर्टिकल लिखा और जब मैं आर्टिकल लिख रहा था तो मैंने अक्सर नायक सर से ऐसी बहुत सारी बातें होती रहती है। तो मुझे उन्होंने बहुत साल पहले 3 साल पहले लेकर प्लेट के ऊपर इसका लगाने की बात की और ये मुझे इतना स्ट्राइक कर दी कि इतना जबरदस्त आइडिया है, लेकिन इसको कब मार्केट में लाना, तो ये एक राइट है कि अगर इस टाइम पे पंच किया जाए और किसी पे नजर में ये चीज आ जाए तो एक गेम चेंजर बात, गेम चेंजर खास करके भारत पर और कर्नाटक के लोगों के लिए गेम चेंजर ये दोनों राज्यों के खेडूतों के लिए, गेम चेंजर ये दोनों राज्यों के पॉलिटिशियनों के लिए भी एक गेम चेंजर साबित हो सकते हैं। इसकी बात तो सर करने वाले हैं, लेकिन मैं बात करूंगा आराम से। जानिए कैसे राजस्थान का रेगिस्तान बन गया। मैं लगभग 1984 से मैं आप जैसे बच्चा ही था और राजस्थान में जाना है, खास करके मैं एकदम राजस्थान का कोई प्राइम जो लोकेशन है निकाल यानी चारों तरफ वहां पे डेजर्ट है, जिसको थार डेजर्ट है। और वहां में जब जाता था तब मुझे पता है कि वहां खाना खाने के बाद जो बर्तन झूठे होते हैं उसको साफ करने के लिए पानी का उपयोग नहीं किया जाता था, रेती से बर्तन साफ किया। ये मैंने मेरी अपनी आंखों ये जो भी बात मैं कर रहा हूँ ये ऐसे नहीं कह रहा हूँ कि आजकल जो भी अरावली के बारे में बात कर रहे हैं वो सभी उधर गए नहीं, और कई लोग तो ऐसे हैं कि उनकी खुद की खदाने में फिर भी अरावली की बात, तो उसकी बात हम जान लेते, लेकिन ये ग्राउंड रियलिटी की बात करूँ। लेकिन ये बात करने से पहले स्लाइड को ये आगे बढ़ाएंगे कि भारत में जो उसका यहाँ पे दिखाया गया है। नेक्स्ट यहाँ पे देखेंगे इसको वही विंड फ्लो से बारिश कहाँ कैसे लगाया गया है, यानी रेनी स्टेट का वहाँ पे हेवी रेनफॉल। नेक्स्ट ये सबसे इम्पोर्टेंट बात आपको देखने जैसी है। ऊपर आप देखेंगे यहाँ पे रिजल्ट मेंशन किया है, तो उसके बाउंड्री के पास अरावली की पूरी रेंज है, पर्वत माला है, उसका सबसे टॉप है ध्रुव शिखर, जहाँ पे इसरो ने ऑब्जर्वेटरी बनाई है, फिजिकल फिटनेस लेबोरेटरी है, ऑब्जर्वेटरी बनाई है और बाकी सारी रेंज के फिजिकल करते हैं, ठीक है। और नीचे आप देखेंगे वेस्टर्न घाट से ऊपर जो डेल्टा प्लेट कहते हैं वहां पे पूरी एक रेंज और बिल्कुल पीछे और ऊपर जो अरावली का
बैंक करेंगे, बैंक करो, बैंक इलेक्शन के आगामी तो गाँव में उसको ठीक है। तो यहाँ पे देखेंगे तो बीकानेर का पूरा पार्ट है, जैसलमेर, बीकानेर और आगे विकास है, पंजाब तक का जो पार्ट है, ये पूरा मध्य प्रदेश था। अभी क्या है उसकी बात पर बात करेंगे। नेक्स्ट, और ये जो पूरा मध्य प्रदेश है उसको मध्य प्रदेश में कन्वर्ट करने का श्रेय किसको जाता है? तो ये है बीकानेर के राजा गंगा सिंह। बहुत लोगों को यानी मैंने तो बहुत सारे लोग किसी को पता भी नहीं है कि ये जो राजा गंगा सिंह है इस कलयुग में उसको का नाम उनको विरुद्ध किया गया। पर क्यों उनको ये विरुद्ध किया गया? तो सबसे पहले ये राजा जो थे वो सिर्फ 17 साल में राजा हुए और जब छोटे थे तब उनको काशी के बड़े बड़े जो पंडित थे उसको पढ़ाने के लिए बीकानेर को बुलाया गया और उन्होंने एजुकेशन दिया। वहाँ पे उन्होंने उसकी आगे पढ़ाई की और ये पढ़ाई करने के बाद फिर विदेश में गए और विदेश में जाके बातें चल रही थी भारत की आजादी उससे पहले की बात। और एक ऐसा साल आया जिसको हमारे गुजरात में उसको छप्पन का दुकान थे, छप्पन या साल हमारे गुजरात में उसको कहते थे। ऐसा अकाल पड़ा, ऐसा अकाल पड़ा तो सारे लोग राजा के पास गए, जब ये अकाल पड़ा है तो हमको खाने पीने के लिए कुछ लोगों के पास कुछ खाना नहीं था, बस परिस्थिति बन रहे थे। तब राजा ने सोचा कि ये जो मैं आपको पैसा खाने पीने की चीज अगर मैं आपको सहाय करता हूं तो ये सहाय है, ये उपचार है। तो इसको उपचार करने के लिए क्या करना पड़ा? उनको रात दिन नींद नहीं आती थी और उन्होंने फिर सोचा कि हमारे बिल्कुल पड़ोस राज्य में है पंजाब को है और वहां से सतलज नदी है। अगर सतलज नदी का पानी ये आपके डेजर्ट में अगर आ जाए तो ये जो पूरा वन विस्तार है ये पूरा मध्य प्रदेश में चेंज हो सकता है। और ये आइडिया जब उनको आया तब तो सबसे पहले उनके आसपास के जो लोग थे वो ट्रीटमेंट साफ देते थे, लेकिन उन्होंने कहा नहीं कि वो पढ़े लिखे नहीं, कुछ भी करके मुझे ये करना है, करना है, करना है। और उनकी दूसरी प्लस पॉइंट ये कि उन्होंने केवल की पूरी सेना बनाई, जैसे घोड़े की सेना होती है जैसे केवल की सेना भी बनाई थी। और ये सेना ने 2 बार वर्ल्ड वॉर 1 और वर्ल्ड वॉर 2 में पार्टिसिपेट किया और विदेशों में भी ब्रिटिश हुकूमत ने दिए, उन्होंने काम किया। तो ब्रिटिशों के साथ उसके रिलेशन अच्छे थे और ये पूरी प्रपोजल उन्होंने ब्रिटिशों के साथ रखी कि आप कुछ चिंता मत करो, पैसे नहीं दूंगा लेकिन टेक्नोलॉजी आप। और ये दोनों ने मिलकर यानी टेक्नोलॉजी में जब पैसे स्टेट का था, ये दोनों ने मिलकर ये नहर बनाना शुरू कर दिया। इसका नाम रखा गया गंगा सिंह, ये सब स्पॉन्सर किया और ये नहर बढ़ती गई, बढ़ती गई, बढ़ती गई, बढ़ती गई। बढ़ने के बाद उसमें आजादी का भी समय आ गया और बहुत सारी पट्टियाला रियासत है, 2-3 रियासत रहती थी, उन्होंने जहां से नहर पास होती थी वहां से पानी देना पानी, तो ये काम इसमें रुक गया और रुक गया। बाद में आजादी का जमाना आया और बाकी के जो पूरा जो नहर का प्रोजेक्ट है वो 20 सालों तक उसमें कुछ इंप्रूवमेंट हुआ नहीं, लेकिन 20 साल के बाद यही पूरा प्रोजेक्ट वापिस चालू हुआ, लेकिन उसका नाम बदल गया, इसका नाम है इंदिरा नहर। बाद में वही प्रोजेक्ट इंदिरा नहर से चालू हुआ और चालू होने के बाद सतलज नदी से लेके नहर चालू हो गई और नहर से पानी आते 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 बीकानेर तक और बीकानेर से आगे जैसलमेर तक पानी। और जैसे जैसे जहां जहां पानी आता गया वहां पे वेजिटेशन बढ़ने लगे, सब्जियां बनने लगी, पानी का तो साल में 1-2 पाक होने लगे और जैसे जैसे विकास होने लगा तो सारे एरिया डेवलप होने लगे, बहुत सारी इंडस्ट्रीज यहाँ आई। तो मुझे पता था
सबसे पहले समझ लो मैं 1984 में अहमदाबाद से बीकानेर ट्रेन पे बैठ के जब जाता था, तब मुझे पता था कि पानी में सबके पास फिर आगे जोधपुर आता था, और जोधपुर से जैसे बीकानेर ट्रेन जाती थी तो ट्रेन बीच में रुक जाती। क्यों? कि पता चला कि आगे जो पटरी के ऊपर रेत आती है उसको भी हटाने पड़ती, और पटरी को रेत हटाने के बाद हमारे ट्रेन आगे जाती। तो बीकानेर तक पहुंची तो उसका ठिकाना 2-3 घंटे तो लेट होती थी ठिकाना, क्योंकि आगे होता था। मुझे पता है कि बीकानेर जहाँ पर रहते थे तो बीकानेर का सबसे टॉप एरिया था, और दूर दूर से जब आंधी आती है तब हमें पता चलता है कि काली आंधी है, ये सफेद आंधी है, ये पीली आंधी है। ये सारी बातें मेरे नजर के सामने, लेकिन डेवलपमेंट होने के कारण धीरे धीरे वहां पे पानी आया, वहां पे इतनी अच्छी अच्छी सब्जियां मिलने लगी जो अहमदाबाद में नहीं मिलती थी, और धीरे धीरे अच्छे अच्छे पार्क होने लगे, इंडस्ट्री जो आ रही, और ये दुनिया का कोई भी किस्सा आप ले लो, उनका रिसर्च है कि जहां भी इंडस्ट्री है, क्योंकि स्मॉल पार्टिकल जब हवा में चले जाते, और स्मॉल पार्टिकल जब हवा में चले जाते थे तो बारिश के लिए जो बूंद करने के लिए पार्टिकल की जरूरत होती है, ये पार्टिकल वहां मिल जाते थे, और ये पार्टिकल के कारण बहुत सारी बूंद बन गई और धीरे धीरे बारिश बढ़ते गए। तो देखो ये गंगा नहर जो बन रही थी उसका एक दृश्य आप देखो, और ये राजा खुद साइड पे जाके विजिट करता था कि कैसे बन रही है, क्या बन रही है। और ये बनने के लिए तब तो कोई मशीनरी भी नहीं, सिर्फ टूटगाड़ी थी और मानव इस तरह से ये नहर बन रही। ये एक्चुअल पिक्चर से पिक्चर एक्चुअल और ये पूरा डेटा मुझे मौसम केंद्र विभाग से मुझे प्राप्त हुए, उन्होंने सारे फोटोग्राफ मुझे प्रोवाइड किए, मैंने जब उनसे बात की ये सारे एक्चुअल फोटोग्राफ। तो ये पूरा डायग्राम लिखिए तो पूरा नहर कहां से कहां तक आई, ऊपर आप देखेंगे तो 70 नदी है, और 70 नदी से जो ब्लू कलर का लाइन आप देख रहे हैं बीकानेर से जैसलमेर, और जैसलमेर से भी आगे वहां पे वो नहर बन चुकी है, और वो नहर में देखिए छोटी छोटी जो ग्रीन कलर की लाइन देख रहे हैं वो एक सब सेनापत, यानी आप देखेंगे तो जितना पार डेजर्ट है वहां हर जगह आज केरल से पानी आ रहा है, और केरल से पानी आने के कारण वहां पे क्या हुआ कि जितना देखिए डेजर्ट बढ़ रहा है, एक्चुअली डेजर्ट बढ़ नहीं रहा है, डेजर्ट घट रहा है। ये जब केरल बनी तब का फोटोग्राफ है। नेक्स्ट बाद में थोड़े साल के बाद ये इसमें चेंजेस आए। नेक्स्ट इनको रेगिस्तान की गंगा भी कहते हैं। नेक्स्ट जब मैंने ये पोस्ट इसके ऊपर डाली थी तो बहुत सारे एक्सपर्ट, क्योंकि सबसे हटके मैंने बात डाली थी तो बहुत सारे एक्सपर्ट ने कमेंट किया कि आपने बात तो बहुत अच्छी लगती है, लेकिन आपको वो भी दिखाया कि सैटेलाइट की इमेज से आप देखेंगे वो डेटा कहाँ है। मैंने पहले आर्टिकल में डेटा नहीं डालते, लेकिन बाद में फिर मैंने सर्च किया तो ये डेटा भी मुझे मिल गया कि देखो जब तक ये 1984 में क्या है हालत, और नीचे आप देखिए तो वहां पे 1920 क्या है। नेक्स्ट तीन फोटोग्राफ मुझे सैटेलाइट इमेज। नेक्स्ट तो ये 3 अलग अलग एरिया की सैटेलाइट इमेज है, तो वहां पे आप देखेंगे तो ग्रीनरी का बहुत बड़ा फर्क पड़ गया है। नेक्स्ट और आज भारत क्या बाड़मेर जैसलमेर बीकानेर में बारिश तो आती है लेकिन बाढ़ भी आती है। गुजरात में राजस्थान में भारत में जितनी बाढ़ नहीं आती उससे ज्यादा बाढ़ कहाँ, और इससे सबसे बड़ा फायदा जो एरिया है वहां पर रेत, और रेत के कारण जब बारिश आती है तो वो एकदम इमोशनल नहीं जाता, जमीन के अंदर उसका जो मॉइस्चर है वो एसिडिटी रहता है, और वो रहने के कारण छोटी छोटी जो घास वगैरह जो है वो तो इमीडिएट आ जाता है। नेक्स्ट ये बीकानेर का जो कृषि का पहचान केंद्र होता है, देखो इतने सारे केंद्र होते हैं बीकानेर का फोटोग्राफ। नेक्स्ट और अभी होता है क्या कि चारों तरफ पानी आने के कारण आप गुजरात में भी देखेंगे और राजस्थान
एस्ट्रोलॉजर की है, वो उन्होंने देखने बताया कि राजस्थान में वापिस एक भूकंप आने वाला है और भूकंप के कारण जो सिंधु नदी उधर चली गई है वापिस उधर आने वाला है क्योंकि पानी आने वाला है। लेकिन उनको पता है कि पानी कैसे आने वाला है। लेकिन भूकंप जब आया और भूकंप के बाद सारे चेंजेस आ गए और नर्मदा का कैनाल चालू हो गए और नर्मदा कैनाल बनते बनते कच्छ तक चले और जैसे कच्छ में नर्मदा कैनाल पहुंची तो वहां भी खेती बाड़ी होने लगी, इंडस्ट्रीज आने लगी, इतनी सारी इंडस्ट्रीज आते हैं। तो वहां की हालत क्या है, जो राजस्थान की हालत है वही हालत है कि बहुत सारी बारिश होती है, बाढ़ की तरह ग्रीनरी भी है। तो हम जो भारत को बचाने की बात करते हैं तो उसकी चिंता करने की कोई जरूरत नहीं है। हकीकत में भी ये भी एक जैसे जैसलमेर जाना, आपको जो 10 साल के बाद तो रेत हमें मिलेगी तो सारी जो ट्रैवल इंडस्ट्री है तो वहां खत्म हो जाएगी। तो उसको जो है ऐसा ही रहने देना चाहिए। अरावली की चिंता नहीं करनी चाहिए, चिंता करनी क्या डेजर्ट को। हाँ सर, तो होता है क्या कि जहां जहां इस तरह की एक्टिविटी होती है यानी कैनाल आती है तो वहां क्या होगा, एक लोकल मॉनसून साइकिल डेवलप। और ये कैसे पता चला कि ये मैंने लगभग 15 साल पहले ये बात हमारे गुजरात में रेडियो चैनल करके उसके साथ मैंने बात की और मैंने फेसबुक में 7-8 साल पहले भी यही आर्टिकल लिखा था कि अभी बारिश का जो साइकिल है वो चेंज हुआ। एक साइकिल तो जो साउथ से जो बारिश आती है वो, लेकिन दूसरी साइकिल जो है लोकल, चारों तरफ पानी, बहुत सारे तालाब में भी पानी भर गया, कैनाल में भी पानी, खेतों में भी पानी। तो जैसे सनलाइट उस पर गिरती है तो वहां से इवोपरेशन चालू होता है और ये इवोपरेशन के कारण लोकल मॉनसून चालू होता है। और ये पता कैसे चला कि अहमदाबाद में फिजिकल रिसर्च लेबोरेटरी बहुत लोगों ने नाम सुना होगा, लेकिन PRL की स्थापना डॉक्टर विक्रम साराभाई ने और इसरो का नाम तो सबने सीधा सुना। तो ये इसरो का काम PRL थिंक टैंक, सारे जो लोग हैं थिंक टैंक वो सब वहां पे। तो वहां पे क्या होता है सर, एक आर्मी एक्सपर्ट साइंटिस्ट है। तो जैसे जैसे भारत में कहीं भी बारिश टेम्पर उनके आने के बाद उनको पता चला कि एक लोकल सिस्टम है। तो आप देखेंगे स्टार्ट होना था सबका ये प्रिडिक्शन कि राजस्थान, आप देखो जो मॉनसून का जो साइकिल जो है किस तरह से आती है और कहां कहां बारिश की जाती है। नेक्स्ट, ये भी वहां से दृश्य है। नेक्स्ट, अभी ये जो आप देख रहे हैं वेट फ्लो, जो आप देख रहे हैं, ये वेट फ्लो देखने के बाद मैंने सबसे पहले जो स्लाइड बताई थी उसको याद करो कि अरावली की जो रेंज, तो अरावली की रेंज जो है सर ऐसा क्राउड, और जैसे क्राउड के ऊपर पवन यहाँ पे आता है तो यहाँ पे जैसे ये एरोडायनामिक्स का सिस्टम जो होता है यहाँ से पवन आके इधर चला जाता है, इधर आता है। तो जैसे अरावली की सबको चिंता है वैसे तो उनको कुछ डिस्टर्ब नहीं करना चाहिए, बहुत सारे अदर प्रॉब्लम थी, लेकिन अगर टूट जाती है तो क्या होगा, तो उससे 2 फायदे। एक फायदा क्या होगा कि आज जो 8 डेजर्ट के अंदर जो बारिश आती है वो बारिश क्यों आती है, क्योंकि हमारे लोकल जो मॉनसून है वो लोकल मॉनसून को जाने के कोई रास्ते नहीं, चारों तरफ वाला, तो जितना पानी आता है वो साथ पानी उधर ही, जरूरत से ज्यादा पानी कर सकते। अगर अरावली का अंदर कुछ डिस्टर्बेंस हुआ तो ये जो बादल है वो वहां से दूर भी जा सकते। एज वेल एज जब दक्षिण मॉनसून ऊपर जाता है तो वो अरावली से इधर आते हैं, तो
जो मैंने काम किया उसका ये कंक्लूजन मेरे हिसाब से, तो मुझे लगता है अवार्ड में मैं एकदम दावे के साथ कह सकता हूँ कि हमें अरावली की चिंता करने की जरूरत नहीं है, डेजर्ट हटाने की जरूरत है। और ये मेरा आर्टिकल सुन के सदन में इन्वाइट किया यहाँ बुलाने के लिए, उसके बदले मैं उनका आभार प्रकट करता हूँ। वैसे जहाँ बार बार यहाँ अच्छा लगता है कि भारत में एक ही ऐसी जगह है कि ऐसा इतनी बड़ी संस्था खड़ी करके। थैंक यू। म्हणजे आरवली आणि आरावली हे दोन्ही एकच आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे सरांचा लेख मी वाचायला घेतला पण मराठी वाचता येत कोणाला सरांनी खूप छानसा लेख लिहिलाय, परंतु ते आपल्याला वाचता येत नाही, काय करायचं, कारण सरांनी ते गुजरातीमध्ये लिहिले आहे. तर मी त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट केला आणि ट्रान्सलेट करून सुरुवातीला पहिल्यांदा नाही सरांना पाठवलं आणि मी ज्या फेसबुकवर आपण जो पोस्ट केला त्यालाच मी टॅग करून आपला जसा तसा लेख घेऊन तो मी मराठीत जसा ट्रान्सलेट करून घेतला, कारण आता AI पुढे गेले आणि गुगलचा मदतीने मी त्याला ट्रान्सलेट केलं, त्यामुळे आम्हाला छानसा तो लेख. आणि आता एक लक्षात आलं की सरांनी त्या भाषेत लिहिलेला असेल तर लगेच ट्रान्सलेट करायचं आणि त्याचं वाचन करायचं, तो एक फायदा झाला. आणि सरांनी आवर्जून एक सांगितलं की भीतीदायक वातावरण तयार झालेलं आहे आणि माझ्या याच्यावर बऱ्याचशा पोस्ट आल्या, त्यांचा जे अभ्यास आहे त्याची एक पोस्ट अशी होती की मानवाने त्यामध्ये हस्तक्षेप करायची गरज नाही, निसर्ग ठरवेल त्याला काय बदल करायचा ते. परंतु ज्या पद्धतीची भीती निर्माण होत आहे आरवलीच्या संदर्भाने, तेव्हा सरांनी स्पष्ट सांगितलं की आरवलीची काळजी करायची गरज नाही. आपलं हे जे वाळवंट आहे जे आता संकोचित होत आहे त्याला वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. हे जे सरांचं ठाम वाक्य आहे यावर आपण मला वाटतं सगळ्यांनी हा विषय ज्या पद्धतीने सरांनी प्रत्यक्ष मांडला आणि त्या गोष्टींचा अभ्यास करून या सर्व गोष्टी त्यांनी प्राप्त करून घेतल्या, ज्या गोष्टी आपल्यालाही माहित नव्हत्या त्या या व्याख्यानामधून आपल्याला मिळाल्या आणि भविष्यामध्ये हा एक छानसा ठेवा असेल, यावर संशोधन होईल आणि आपल्याला कळेल की आरावलीचा भाग कुठं आहे आणि वाळवंट कोणत्या बाजूला आहे. दोन राज्यातील दोन गोष्टींचा खरं व्याख्यान आपण इथं घेत आहोत, त्या दोघांचा काय परिणाम होत आहे. सरांनी सांगितलं त्याची चिंता करू नका, वाळवंट वाचली पाहिजे. आता आपण ज्या विषयावर जाणार आहोत इथं आधीच दुष्काळ पडलेला आहे, परंतु जर तसं केलं तर काय परिणाम या मराठवाड्यावर होऊ शकतात. मागील बऱ्याच वर्षापासून सरांचं त्याबद्दल खरपाचं वाचन आहे आणि त्या पद्धतीने विचार करतात, कारण की आम्ही नेहमी ज्यावेळेस चर्चेला विषय हा घेतो त्यावेळेस सर नेहमी सांगत असतात नाही सर की असं केलं तर काय होऊ शकतं या भागामध्ये, यावर आपण चर्चा घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपल्या इथं अजून काही अतिथी उपस्थित आहेत आणि आपण ते भाग्य म्हणावं लागेल. परभणीची एक म्हण आहे, जगात परभणी आणि भारतात परभणी. मागील 10 वर्षापासून किंवा आधीपासूनच ही म्हण परभणीला लागू आहे. परभणी हे आगळवेगळं शहर आहे, हे परभणीमध्ये ज्या गोष्टी घडतात त्या पृथ्वीतलावर सगळीकडे होतात, तर त्या आवर्जून परभणीमध्ये होतात. हे एक विशेष म्हणजे महाबळेश्वरासारखं थंड वातावरणाचं त्यापेक्षाही कमी टेम्परेचर परभणीमध्ये असते. म्हणजे परभणीचा थंडावा हा भारताच्या सर्वात कमी आहे, इतका थंडावा इथं मध्यभागी सुद्धा होतो. इथं पाणी सुद्धा त्या मानाने कसं पाहिलं तरी बरंच पडतं, पर्जन्यमानाचा हा भाग नसून सुद्धा. परभणीमध्ये अशा काही गोष्टी घडतात म्हणून असं म्हणलं जाते की जगामध्ये जर्मनी आहे आणि भारतामध्ये परभणी आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण आता परभणीची ओळख जर्मनी सोबत न करता आम्हाला परभणीची ओळख जगात परभणी करायचं आहे.
जर्मनी बाजूलाकडे, जर्मनीला सगळं ओळखतात पण परभणीला कोणी ओळखत नाही. म्हणून आपण सगळेजण तिकडे त्यात आले आहात आणि येत आहात. त्याचं हे एक वास्तू आहे, त्या वास्तूमधून हे सगळ्या गोष्टी घडत आहे. आपल्याकडे आज लातूरून आज उपस्थित असलेले आदरणीय ओमप्रकाशजी गुडले सर स्टीम एज्युकेशन सेंटर सायन्स सेंटर लातूरमध्ये आलेले आहेत. त्याचे सर संचालक आहेत. मी नाईक सरांना विनंती करतो की आपण आदरणीय श्री ओमप्रकाशजी गुडले सरांचं या ठिकाणी अर्बन इकॉनॉमिक सोसायटी त्याचबरोबर अशा सरांना पण विनंती करतो तर आपण यावं विद्यापीठाच्या वतीने आपण स्वागत करूया. या सगळ्या गोष्टी ह्या सर्व विषयांमध्ये येतात. त्यांच्या टीमचंही त्या ठिकाणी मी स्वागत करतो कारण की आम्हाला जास्त करायचं आहे. आपलं हे सेंटर आता मूर्ती रूपात येत आहे. काही भाग आपण सुरू केलेला आहे. आपण या ठिकाणी आलात, आम्हाला खूप छान वाटतं की तुम्ही इथं आलात आणि आपला सत्कार म्हणून स्वीकारलात. निश्चित आपली या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. यानंतरचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे हा विषय खरं पाहिलं तर महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक वेगळा विषय या परभणीमधून आजच्या या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलामधून एक मूर्ती मूळ या ठिकाणावरून घातली जाणार आहे. यावर आज गहन चर्चा भविष्यामध्ये सर्व शास्त्रज्ञ करणार आहेत. हा विषय मांडण्याचा जो खरं पाहिलं तर संकल्प सरांचा होता आणि जर हे भविष्यात घडलं निश्चित त्या भगीरथ राजाने जो विचार त्यावेळेस संकल्पचा मांडला होता जे संकट खरं पाहिलं तर त्या काळामध्ये त्या ठिकाणी आलं होतं आणि त्या संकटावर मात करण्याची बुद्धी त्या भगीरथाला दिली आणि ती संकट होती. तशा परिस्थितीमध्ये त्या भागामध्ये जेव्हा जी इनिशिएटिव्ह डेव्हलप केली आणि जो उद्योग आणि जे गोष्टी त्या ठिकाणी मिळाल्या तोच भाग आज या मराठवाड्यामध्ये होऊ शकतो यात काही शंका नाही. जो महत्वाचा विषय आहे आणि जो रावल सरांनी मांडला दुसरा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे आपले महाराष्ट्राचं भूषण म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो की सह्याद्रीच्या पर्वतरांगा. सह्याद्री म्हणजे की आपल्या अंगामध्ये रक्त सळसळ होतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवलेल्या त्या सह्याद्री पर्वतांच्या रांगांचा इतिहास आणि त्याला मिळाली भौगोलिक परिस्थिती आणि त्यावर मानाचा परिणाम आणि तो परिणाम ज्यावेळेस आपल्या राज्यातील काही भागात होतो आणि त्यातून आपण एक वेगळा झरोखा आणि त्याला खचका दिला. खचका हा नाईक सरांचा हा आगळा वेगळा शब्द आपल्याला म्हणता येईल. तो त्यांच्या जसं त्या भगीरथाच्या मेंदूमधून तो शब्द निघाला आणि सतत नदीजोड प्रकल्पामधून नदी कॅनल तिथपर्यंत आल्या. तोच भगीरथ आज आपल्या परभणीमध्ये आहे. त्यांच्या डोक्यामध्ये आलेला खचका हा तुम्हाला आज सांगणार आहे की खचका काय. खचका हा वेगवेगळ्या पद्धतीचा बऱ्याच जणांना खचका देतात सरांना एक वेगळा खचका द्यायचा. त्या खचक्यामधून एक नवीन उत्पत्ती या मराठवाड्याची आणि मराठवाड्याच्या आजूबाजूला पुढे असलेल्या सर्व जिल्ह्यांची होणार आहे. हा व्याख्यानाचा विषय मांडण्यासाठी डॉक्टर रामेश्वर नाईक सर आपलं व्याख्यान या ठिकाणी देणार आहे. तत्पूर्वी मी डॉक्टर विजयकिरण नरवडे सरांना विनंती करतो विजयकिरण नरवडे सरांना विनंती करतो की सर आपण डॉक्टर रामेश्वर नाईक सरांचा या ठिकाणी सर्वप्रथम परिचय करून द्यावा आणि त्यानंतर आपण आता या दुसऱ्या मुख्य व्याख्यानाकडे आरोग्याचा विषय आपल्या समोर आहे परंतु हा विषय आज आपण मांडतोय. सरांनी सुरुवातीला म्हणताना सांगितलं की
किंवा भाव घालावा आणि कुठल्या वेळी हा विषय मांडला पाहिजे तो दिवस आणि तो वेळ आज आहे. त्याला त्या दोघांचा उत्तर सरकारला योग आज आलेला आहे. त्या अनुषंगाने हा विषय आपण आज घेत आहोत. यानंतरचं व्याख्यान आहे सह्याद्रीचा ठसका आणि जैवविविधता. डॉक्टर रामेश्वर नाईक सर परिचय देण्यासाठी डॉक्टर विजय किरण मला सांगायचं म्हणजे सरांचं परिचय देण्याची आवश्यकता नाही. मला वाटतं सभागृहाच्या उपस्थित असणाऱ्या सर्वांचा परिचय आहे. बरोबर की नाही? अरे जेवण माहिती नाही का? जेवणाची पण वेळ नाही. बरोबर. तर एक बाबा बोरकरांनी खूप छान वाक्य म्हणजे जायची ते तुळशी कोणीही कार्यक्रम ओळीचे चित्रजनांचे सायलेंटचे केंद्र प्रभाव. याचा अर्थ असा की वैद्यक क्षेत्रामध्ये आपण प्रत्येक जो काही पेशंट येणारा जो रुग्ण आहे त्या रुग्णाची म्हणजे जी आपण म्हणतो की योग्य प्रक्रिया एकंदरीत सर्व जे काही ट्रीटमेंट आहे ते त्यांच्या स्वतःची वर्तनाच्या गेल्या गेल्या आपल्याला जे काही दुःख आहे त्याचा त्रास आहे तो कमी होतो. आणि डॉक्टर रामेश्वर नाईक सर हे आपल्या समोर पुढच्या व्याख्यानासाठी उपस्थित आहेत. तर आता थोडासा परिचय यासाठी कारण इथे बहुतेक जे व्याख्यान करायला आहे भविष्यामध्ये आपणही कसं व्हावं तर डॉक्टर रामेश्वर नाईक सरांचा निश्चितच व्हावा यासाठी ते परिचय देत आहेत. मित्रांनो लक्षात घ्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण घेतल्याच्या नंतरही तुम्हाला जाणून होणार नाही की सरांचं जे शिक्षण आहे MBBS MBA या पद्धतीचं सरांचं ॲस्ट्रॉनॉमी पद्धतीने नॉलेज पाहता आपल्याला एकच तरी वाटतं की सर भौतिक शास्त्राचे किंवा एकंदरीत विज्ञानाचे शिक्षक आहेत. ज्या पद्धतीचं ते ज्ञान हे एकंदरीत विज्ञानाचं आहे. आणि आजचा जो विषय आहे सर बोलताना आता मी फिजिक्सचा एकंदरीत त्याचा तर विद्यार्थी आहे नावाला प्राध्यापक आहे पण एकंदरीत सरांकडे सोबत बोलत असताना विज्ञानाच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत या सुद्धा सरांचं जे ज्ञान पाहतो आधार करतील ज्या पद्धतीचे आहे. आणि निश्चितच त्याच्याबरोबर प्रत्येक वेळेस सरांसोबत डिस्कस करत असताना वाटतं की बाबा या गोष्टी सरांना कशामुळे कधी कधी सर पक्षांबद्दल बोलतात पक्षांबद्दल पण त्याबद्दल सरांचं ज्ञान आहे. आपण हे समजा मेडिकल फील्ड त्यांना त्या मेडिकल फील्डच्या संदर्भात ज्ञान आहे. मित्रांनो लक्षात घ्या की एक कृषीमध्ये त्यांचे योग्य शिक्षण पूर्ण घेऊन त्यांनी परभणीला येतो आणि विज्ञान प्रकल्पासाठी परभणी आयुष्मान सोसायटीचं एक छोटंसं पीस परभणी जिल्ह्यामध्ये लावतो. त्यांचा जो महाग आहे आता वृक्ष झालेला पाहत आहे परभणी आयुष्मान सोसायटी त्याचं हे स्वरूप म्हणजे आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल. आणि या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात एकंदरीत परभणीची परभणी आयुष्मान सोसायटी अध्यक्ष डॉक्टर रामेश्वर नाईक सर त्यांना मी विनंती करतो की या ठिकाणी जो पुढचा विषय आहे जैवविविधता या विषयावरती आम्हाला सर्वांना सन्मान करावा. रामेश्वर नाईक. शेवटचं आवाज येतो का? मागच्या मुलांना अगदी थोडक्यामध्ये मी आजचा विषय मांडणार आहे. कारण व्याख्यानाचं प्रारूपच 11 मिनिट चाललेलं आहे. त्याच्यामुळे आता व्याख्यानाला कमी वेळ झाला तरी देखील आजचा जो विषय आहे तो अतिशय तसं बघितल्यानंतर नैसर्गिक वाटतो. आणि जोपर्यंत आपण निसर्गाला ओळखत नाही तोपर्यंत त्याला निसर्ग म्हणता येत नाही. अनोळखी जर झाला तर तो फायनल अनैसर्गिक होऊ शकतो. ओळखीचा आहे म्हणून नैसर्गिक असं आपल्याला म्हणावं. आता तरी टायटल आपण आता सरांनी आपल्याला सांगितलं की जगभरामध्ये जे काही वायू बदल होत आहे त्याच्यामुळे वातावरणाचे बदल होतच आहे आणि त्यामुळं दुष्परिणाम होतच आहे. आणि दुष्परिणाम याच्याबद्दल अनेक वेळेला बोललं जातं. वेगवेगळ्या आपण समिट ऐकतो जगभरामध्ये विश्वभरामध्ये त्याच्यावर चर्चा आपण ऐकत असतो. आज आपल्याला इथं दुष्परिणामांची चर्चा करायची नाहीये कारण ती सगळ्यांना माहिती. त्याच्या कारणावर चर्चा करायची नाही कारण तेही म्हणतो
चर्चेला जात आहे पुढे ते करावं लागणार आहे. वातावरणात बदल का होत आहे हे सुद्धा आपल्याला माहित असतं. मग आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे. जसं आता धनंजय रावत सरांनी आपल्याला सांगितलं की जी इंदिरा नहेर आहे किंवा इंदिरा कॅनल आहे तो सतलजवरनं पळवण्यात आला, त्याला गंगा नहेर असंही म्हणायचे. नंतरच्या काळात इंदिरा नहेर असं आपण आता म्हणतो. त्याच्यामुळे काय परिणाम झाले हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण हा जो विचार आहे तो विचार एका फक्त राजाला आणि त्या एका विचारावर त्यांनी काम केलं आणि कामानंतर त्याचा हा बदल पुढे आपल्याला दिसला. पण त्यांनी हा विचार शास्त्रीय पद्धतीत केला होता का हा संशोधकांचा विषय असतो. पण परिणाम तर आता नैसर्गिक झाला आहे. अनैसर्गिक परिणाम निश्चित हे आपण लक्षात ठेवतो. आपल्याला माहिती आहे की फारसा वेळ याच्यामध्ये नाहीये म्हणून थोडक्यात सांगतो की सह्याद्री जो तयार झाला तो सह्याद्री मुळे तयार झाला कसा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला पुढची गोष्ट लक्षात येईल. इथं खास करून इथं बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय महत्वाचं आहे. मुळात अनेक वर्षांपूर्वी पृथ्वी एकमेकाला जेवढे खंड आहेत ते सगळे असे जोडले होते आणि एक सुपर कॉन्टिनेंट होतं. अनेक लाख वर्षांपूर्वीची ही गोष्ट सुपर कॉन्टिनेंट मोठी एक प्लेट होती आणि इथे जे काही बदल झाले समुद्रामध्ये गडदेचे कार्बन डायऑक्साईडचे आणि त्याचं विदारण व्हायला सुरू झालं. इथे बसलेले धनंजय रावत सर नेहमी म्हणतात की हे प्लेट कसे प्लेटची मुवमेंट कशी होते तर तशी दुधावर साय येते. दुधावर साय येते आणि साय आपण पाहतो की आपण जर दूध उकळत असेल तर ते साय कशी हलते इकडं तिकडं चिटकते कशाला. त्या सायीसारखी मुवमेंट ह्या कॉन्टिनेंटची झाली. टेक्टॉनिक प्लेटची ही मुवमेंट होते. आपल्याला माहित आहे की आज जे आफ्रिका खंड आहे त्या आफ्रिका खंडापासून भारत वेगळा आहे. आफ्रिका खंड आणि भारत याच्यामध्ये एक मोठं बेट आहे त्याचं नाव मादागास्कर बेट. मादागास्कर हे शब्द आपल्याला मुळे मी या मादागास्कर बेट बद्दल का बोलतोय चित्र असेल तर तुम्ही दाखवा मादागास्कर किंवा जगाचा नकाशा असेल तर दाखवा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल किंवा तुम्हाला माहिती तर आफ्रिका खंडापासून भारत जेव्हा वेगळा झाला तेव्हा मादागास्करचं बेट सोडून गेलं. मादागास्करच्या बेटाची जी लाईन आहे ती लाईन सुटून भारताला चिटून आली आणि